हाय हॅलो नमस्कार, मी पूजा स्वागत करते आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण कुरकुरीत मसाला पापलेट फिश फ्रायची रेसिपी पाहणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर खालील सबस्क्राइब बटनवर क्लिक करा व बाजूच्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा। पापलेट फ्राय करण्यासाठी मी येथे 2 मीडियम साइजचे पापलेट घेतलेले आहेत। हे पापलेट मी ऑलरेडी साफ करून घेतलेले आहेत। त्याचे पंख, शेपटी आणि खवले वगैरे साफ करून घेतलेले आहेत। मॅरिनेट केल्यानंतर मसाला व्यवस्थित मुरण्यासाठी माशाच्या दोन्ही साइडला असे कट दिलेले आहेत। चला तर मग आपण ह्या माशांना मॅरिनेट करूया। त्यासाठी मी येथे 1 चमचा हळद पावडर, 1 चमचा लिंबाचा रस घेतलेला आहे। हे सर्व माशांच्या दोन्ही बाजूला व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे। लिंबाचा रस वापरल्यामुळे माशाचा जो ओशाळ वास आहे तो कमी होतो। त्यानंतर हे सर्व मासे अर्धा तास मॅरिनेट होण्यासाठी ठेवून द्यायचे आहेत। आता आपण मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी मी येथे 1 चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, 2 मोठे चमचे बेसन पीठ, 1 मोठा चमचा तांदळाचे पीठ, तुम्ही ह्याऐवजी कॉर्नफ्लॉवर सुद्धा वापरू शकता, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लिंबाचा रस, थोडंसं तेल आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आहे। हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। माझ्याकडून ह्यामध्ये फिश फ्राय मसाला टाकायचं राहून गेलं होतं, ते मी आता ॲड करणार आहे व पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे। पापलेट फ्राय करण्यासाठी आपल्याला जो मसाला बनवायचा आहे तो घट्टसर बनवायचा आहे, त्यामुळे ह्यामध्ये थोडं पाणी ॲड करून मसाला तयार करायचा आहे। हा जो मसाला आहे तो खूप जास्त घट्टसर किंवा खूप जास्त पातळ असायला नको। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ह्या मसाल्याची कन्सिस्टन्सी असायला हवी। चला तर मग आपण ह्या पापलेटला मसाला लावून घेऊयात। दोन्ही बाजूंना पापलेटचा हा मसाला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे। दोन्ही पापलेटला मी हा मसाला व्यवस्थित असा लावून घेतलेला आहे। उरलेला जो मसाला आहे तो तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून जेव्हा चिकन असेल तेव्हा ह्या मसाल्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून चिकनला कोटिंग करून फ्राय करू शकता किंवा भजी सुद्धा फ्राय करू शकता। चला आता आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून घेऊयात। आपल्याला हे सर्व मासे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे, त्यामुळे गॅस मीडियम ठेवला आहे। गॅस जर मोठा ठेवला तर माशाच्या वरचं जे कोटिंग आहे ते लवकर करपेल व आतून मासा कच्चा राहील। त्यामुळे साधारण 8 ते 10 मिनिटं मीडियम गॅसवर हे मासे फ्राय करून घ्यायचे आहेत। 8 ते 10 मिनिटांनंतर मासा पलटून पुन्हा दुसऱ्या बाजूला फ्राय करून घ्यायचा आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा हा मासा आपल्याला मीडियम गॅसवर 7 ते 8 मिनिटं फ्राय करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने तयार आहे आपलं कुरकुरीत, चमचमीत व मसालेदार असं पापलेट फिश फ्राय। हे तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता किंवा ॲज अ स्टार्टर म्हणून सुद्धा खाऊ शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवर अजून कोणकोणत्या रेसिपी पाहायला आवडतील हे मला कमेंट करून सांगा। त्याचबरोबर आपल्या ह्या चॅनलला जास्तीत जास्त मित्रमंडळी आणि नातेवाईकांना शेअर करा। भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये।